नमस्कार. पुन्हा एकदा मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळा म्हटलं की प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो, आज माझ्या मुलाच्या डब्यासाठी हेल्दी आणि चविष्ट असं काय बरं बनवू? तर आज आपण खास मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी तुम्हाला जर काही हलकं-फुलकं खायचं असेल, तर भरपूर सारं प्रोटीन असलेले, पौष्टिक आणि चविष्ट असे कबाब कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. आता हे कबाब बनवायला फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे आपण हे डीप फ्राय केलेले नाहीत, मस्त असे शॅलो फ्राय केलेले आहेत. त्यामुळे अजिबात जास्तीचं तेलसुद्धा लागत नाही. त्यासोबतच अगदी झटपट तयार होणारी थंडगार आणि चविष्ट अशी दह्याची चटणी देखील बनवून दाखवलेली आहे. आता हे कबाब तयार करण्यासाठी मी जे काही सर्व साहित्य वापरलेलं आहे ना, ते अगदी पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही जर हे कबाब तुमच्या मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी दिले ना, तर त्यांना भरपूर सारं ह्यामधून प्रोटीन भेटणार आहे. आणि एकदा का मुलांनी हे कबाब खाल्ले, की आठवड्यातून "आई मला 2 वेळा हाच नाश्ता दे" असे बोलतील, इतके हे चविष्ट तयार झालेले आहेत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात.